जतचे नाव सातासमुद्रपार पोहविणारा कोहिनूर हरपला. जत तालुक्याचे नाव सातासमुद्रपार पोहोचविणारे सुप्रसिद्ध उद्योजक मॅग्नविन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक, सांगली जिल्ह्याच्या सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व मा. विजयकुमार श्रीकांत चिप्पलकट्टी यांचे आज सोमवारी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. जत तालुक्यातील अंकलगी हे छोटेसे खेडेगाव ही त्यांची जन्मभूमी. सांगली जिल्ह्यातील सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते स्व. श्रीकांत चिप्पलकट्टी हे त्यांचे वडील. अंकलगीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण कर्नाटक राज्यात पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण दरबार हायस्कूल विजयपूर येथे तर रायचूर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदविका घेतली. सरकारी नोकरी हे कधीच त्यांचे ध्येय नव्हते. अनुभवासाठी एक खासगी कंपनीत नोकरीला सुरुवात केली. इलेक्ट्रिक क्षेत्रातील पुरेसा अनुभव येऊन कुपवाड MIDC सांगली येथे 1995 मध्ये मॅग्नविन एनर्जी या कंपनीची स्थापना करण्यात आली. ही कंपनी संरक्षण, विद्युत मंडळ इत्यादींनी लागणारे विविध प्रकारचे कॅपॅसिटर तयार करतात. मॅग्नविन एनर्जीचे कॅपॅसिटर आज जगभरातील 30 पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात केले जाते. देशातील जवळजवळ सर्व राज्यात पाठवले जातात. विजयकुमार चिप्पलकट्टी हे मल्लिकार्जुन विद्यावर्धक संस्था अंकलगीचे अध्यक्षही होते. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अंकलगी ते करजगी रस्ता स्वखर्चाने केला, तर ग्रामदेवतेचे मंदिर स्वखर्चाने उभारले. अंकलगी पाणी योजनेच्या मंजुरीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सांगली जिल्हा सहकार बोर्ड व रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा यंदाचा आदर्श उद्योगरत्न पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते मा. श्री सयाजी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला होता. त्यांची अचानक जाण्याने जत तालुक्याचे सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धा.